तुम्ही मानता हा बाबासाहेबांनी जो सांगून ठेवलं, म्हणजे 1950 साली लिहिलेलं तो निबंध कलकत्त्याच्या महाबोधी सोसायटीला, दुसरं मुक्ती कोण पते हे पुस्तक, आणि बुद्ध आणि त्याचा धम्म, हे 3 गोष्ट प्रत्येक बौद्धाला स्वतः वाचावी लागतात. आपण वाचत नाही. आपण भंतेने सांगितलेला बौद्ध धम्म मानतो, किंवा तिराईत माझ्यासारखा एखादा सूटबूट घालून आला त्यानं सांगितलेला बौद्ध धम्म सांगतो. पण खरंच मी जे तुम्हाला आज सांगत आहे हे बाबासाहेबांनी सांगितलं होतं का, हे जर पाहायचं असेल, हे जर माहिती करून घ्यायचं असेल, तर तुम्हाला बाबासाहेबांनी लिहून ठेवलेली पुस्तकं वाचावी लागतील. ती पुस्तकं जर विहारातून तुम्ही वाचली एकदा, का तुम्ही कमीत कमी 15 दिवसातून एकदा जर तुम्ही जमायला लागलात, तर पहिल्यांदा तुमचे धार्मिक मतं जुळतील, मग तुमचे आर्थिक मतं जुळतील, मग तुमचे सामाजिक मतं जुळतील, आणि मग तुमचे राजकीय मतं जुळतील. तेव्हा कुठे तुम्ही खऱ्या अर्थानं सशक्त व्हाल. ज्या दिवशी तुमचे राजकीय मतं जुळतील त्या दिवशी मग तुम्ही आपले आमदार, खासदार, झेडपी मेंबर निवडून याल. म्हणून बौद्धांच्या सर्वांगीण विकासासाठी जर काही कुठली गोष्ट करायची असेल तर फक्त तुम्हाला पहिल्यांदा तुमच्या गावच्या विहाराचं सशक्तीकरण करावं लागेल. बाबासाहेबांनी विहारासाठी जे स्वप्न पाहिलं त्या स्वप्नातील विहार तयार करावं लागतील. तेव्हा सशक्त बौद्ध निर्माण होईल. हे काम तुम्ही लवकरच हाती घ्याल अशी अपेक्षा या निमित्तानं व्यक्त करतो आणि थांबतो. सर्वांना नमो बुद्धाय, जय भीम.